बीड जिल्ह्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रियेत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे। 22 फेब्रुवारीला लेखी परीक्षा पार पडली, मात्र गुण जाहीर करण्याऐवजी थेट नावांची यादी प्रसिद्ध करून मुलाखती घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम आणि नाराजी पसरली। या सर्वच बाबींचा गुंता जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आता सोडवला आहे। लेखी परीक्षेचे गुण सध्या स्वतंत्रपणे जाहीर केले जाणार नाहीत। लेखी आणि मुलाखत या दोन्ही टप्प्यांचे एकत्रित निकाल गावनिहाय पद्धतीने जाहीर केले जातील असं त्यांनी स्पष्ट केलं। यामुळे कोणत्याही लोकप्रतिनिधीचा दबाव येणार नाही आणि शिफारसींना वाव राहणार नाही असा दावा करत भरती प्रक्रिया पारदर्शक राहील असंही त्यांनी ठामपणे सांगितलं आहे। या पूर्ण भरती प्रक्रिया पोलीस पाटीलचा आपण किती पारदर्शक पद्धतीने करू शकतो तसे करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आमच्या लेखी परीक्षा खूप चांगल्या वातावरणामध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्ही कंडक्ट केलेला आहे। त्यानंतर आता आमचा रिझल्टसुद्धा बऱ्यापैकी SDOsनी जाहीर केलेला आहे। आता पुढच्या 1-2 आठवड्यामध्ये आपण विद्यार्थीच्या मुलाखती कसे होणार आहे, तोंडी परीक्षा त्यासाठी सुद्धा आम्ही शेड्यूल जाहीर करणार आहे। यामध्ये कुठलाही प्रकारचा गैरव्यवहार होणार नाही आहे याचा दक्षता मी सुद्धा घेत आहे। त्यासाठी आम्ही सर्व पात्र उमेदवाराचं फक्त यादी विना मार्क दिलेला आहे। याचं कारण असं आहे की दुसरा कुठलाही विद्यार्थी ज्यांचा मार्क 1-2 मार्कच्या मागे पुढे गेलेला असेल, कुठलाही चुकीच्या प्रक्रिया करायच्या नाही, कुठलाही गैरवापर आणि कुठलाही दबाव आमच्याकडे आणायचा नाही। त्यासाठी आम्ही फक्त पात्र विद्यार्थीच्या यादी जाहीर केलेला आहे आणि पात्र विद्यार्थीच्या यादीच्या अनुषंगाने आम्ही तोंडी परीक्षा घेणार आहे आणि एकदा तोंडी परीक्षा झाल्यानंतर आम्ही लेखी परीक्षा आणि तोंडी परीक्षा हे दोन्ही पकडून आम्ही गावनिहाय यादी प्रसिद्ध करणार आहे। मी सांगितल्याप्रमाणे या पोलीस पाटीलच्या भरती प्रक्रिया 100% आणि पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने आम्ही जिल्हा प्रशासन करणार आहे। आम्ही पूर्ण प्रक्रिया मेरिटच्या अनुषंगाने आम्ही मार्क्स लावणार आहे आणि तुम्हाला कुठलाही शंका असेल, कुठलाही तक्रार आणि कुठलाही आक्षेप असेल तर तुम्ही त्या माझ्या स्तरावर तुम्ही नोंद आणि पत्राद्वारे तुम्ही कळवू शकतो।